अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी. कुंडली कुर्ते हादसी ज्ञानदे तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्री सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. बंधूंनो, आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे. काही सुद्धा न ठरविता आज ही सत्संगची सेवा आमच्याकडून होत आहे. मी आमच्या भाग्यवंत सत्संग श्री शंकरदादा मोहिते या चॅनेलवर मी अनेक साधू संतांची प्रवचन सेवा भावनेने पाठवलेली आहेत. तातासाहेब वासकर महाराज, श्री शंकर महाराज संडारकर, श्री किसन महाराज सांग्र साखरे, श्री चंदा महाराज आणि असे अनेक संतांची आम्ही त्याची सेवा केली. आज आपणास मी एक नवीन एक सत्संग सेवा सादर करीत आहे आणि ते महान संत श्री बाबा महाराज सातारकर यांचे मी स्वतः रेकॉर्डिंग केलेली कीर्तन आणि प्रवचन आपणास ती ऐकवण्याची सेवा सत्संग म्हणून करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मला थोडा त्यांच्याबद्दल अनुभव सांगायचा आहे. हे बाबा महाराज सातारकर यांचा परिचय मला आमच्या दिंडीमध्ये त्यांची मी प्रवचन ऐकत होतो. पंढरपूरच्या दिंडीत त्यांचा आमच्या तंबूमध्ये वाकरीला दरवर्षी प्रवचन होत असे. तेथून माझी सुरुवात झाली आणि बेळगावमध्ये जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा मी त्यांची सर्व रेकॉर्डिंग केली. आणि असाच योग आला की थळकोडीमध्ये एका हायस्कूलच्या मोठ्या ग्राउंडवर 2 दिवसाचा कार्यक्रम 4 दिवसाचा कार्यक्रम होता तो, आणि 2 प्रवचन आणि 2 कीर्तन तिथे झाली. आणि ती सेवा मी केलेली रेकॉर्डिंगची आपणास या आमच्या चॅनेलवर सादर करत आहे. बंधूंनो, सेवा आपण गोड करून घ्यावी. एक आपणास सूचना करावीशी वाटते की आमची उमेद आता वाढलेली आहे आणि आमच्या या सत्संगामध्ये भगवंताचीच कृपा, मी त्याची समजतो, ज्ञानेश्वरांची कृपा. आपल्या सिद्धार्थ महाराज रोजच सत्संग चालू आहेत. सकाळी 8 ते 10 वेळेत रोज सत्संग आमच्याकडे चालू असतात. संतांचे प्रवचन रेकॉर्डिंग सगळ्या लोकांना ऐकवली जातात. आता आम्ही ह्या आमच्या यूट्यूबवरती थोडी आम्ही एक सुधारणा करीत आहोत की यापुढे आम्ही दर रविवार, सोमवार आणि गुरुवार या दिवशी दुपारी 1 वाजता आमच्या श्री भागवंत सत्संग श्री शंकरदादा मोहिते या चॅनेलवर आम्ही संग्रह केलेली साधू संतांची प्रवचन कीर्तने आपणा सेवाभावाने सादर करीत आहोत. त्याचा आपण लाभ घ्यावा आणि आपण आम्हाला आमची हौस वाढवण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप लोकांना त्याचा लाभ घडावा म्हणून ते शेअर करून त्यांच्याही पण याच्यात तुम्ही पाठवण्याची कृपा करावी. ही एक सेवा मी समज. जय जय रामकृष्ण आहे. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरू दादा महाराज. प्रथम नमन होईल. आपण सगळ्यांनी माझ्या मागे मला नमो शतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या.
तरुण तर तू या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना. सज्जन वन चंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा. आत्मानुभवन नरेंद्रा. श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना. भवेद बकुंभ भंजना. विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. तुमचानुग्रह गणेशु जैदे आपुला सौरसु. तै सारस्वती प्रवेशु बाळकाहि हाती. जी दैविकी उदार वाचा. जै उद्देशु दे नाभिकाराचा. तव नवरस सुधाब्दीचा ठाऊ लाभे. आपुली या स्नेहाची वागेश्वरी. जरी मुकिया ते अंगीकारी. तो वाचस्पते सिकरी प्रबंध होडा. हात ठवा जयावरी झळके. की हा पद्म करुमाथा पारुखे. तो जीवची परितुके महेशेशी. एवढे जिये महिमेचे करणे. ते वाचावळे वाणुमी कवणे. काय सूर्याचंगा उठणे लाविदतासे. केवता कल्पतरुवरी फुलोरा. काही सेनी पाहुणे रुक्षीर सागरा. कवणे वासी कापुरा सुवासुदेव. चंदना ते कायसे निचर्चावे. अमृता ते केवते रांधावे. गगनावरी व्हावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान. आकळिता के असे साधन. ते जाणून मिया नमन निवांत केले. जरी प्रज्ञेचे अखिलेपणे. श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे. तरी ते मोतिया भिंगरेणे तैसे होईल. साडे पंधरिया रजतवर्णी. तैशी स्तुतीची बोलणी. उभयाची माथा ठेविले चरणी हेची भले. पुंडलिकावरती हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुळजाराम. माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू गोपाल कृष्णजींनी अर्जुनाला जीवन सुखमय पावनमय आनंदमय होण्याकरता श्रीमद भगवद्गीता सांगितली. जीवन असण्याकडून महत्व नाही आहे, ते जीवन सुखी असण्यात जीवनाचं महत्व आहे.
एखाद्याचं लग्न झालं, होत नव्हतं, झालं म्हणून आनंद झाला. 2-3 वर्ष खटपट चालू होती. 15-20 ठिकाणी नकार आला, एका ठिकाणी जमलं. त्या जमण्याचा आनंद सुद्धा आगळा होता, कारण जमत नव्हते ते जमलं. नाही, लग्नाचा आनंद का? होत नव्हतं ते झालं म्हणून. पण लग्न होऊन जर पटलं नाही तर झालं नसतं तर बरं, असं म्हणायची पाळी येते. म्हणजे माझं म्हणणं आपल्याला कळतंय, याच्यात आनंद वाटायला लागला मला सुरुवातीपासूनच. नाही, होत नव्हतं म्हणून झालं याच्यात ठीक आहे, पण होत नव्हतं ते झालं आणि झालं नसतं तर बरं असं म्हणण्याची पाळी येऊ नये, नाही का? तसं जीवन असून जर जीवनामध्ये सुख मिळालं नाही तर माणसाला आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होते, जीवन नकोसं वाटतं. तसं जीवन नाही म्हणून जीवन आहे, हा भाग पहिला, नाही का? जीवनाचं महत्व का? तर नाही म्हणून आहे, याच्यात आनंद आहे. पण आहे त्या जीवनामध्ये जर सुख नसेल तर माणसं म्हणतील गेलेलं बरं. नाही, गंमत आहे बघा. न मिळणारं आयुष्य मनुष्य जेव्हा त्यागायला तयार होतो तेव्हा किती दुःखमय जीवन असेल याचा विचार करा. न मिळणारं आयुष्य, माणसाला वाटतं एकदा गेलेलं बरं, संपलेलं बरं. नको ती मुलं, नको तो नवरा, नको ती बायको, नको ते शेजारी, नको तो पैसा, नको ती इस्टेट. जे मिळवण्याकरता खटपट केली त्या आयुष्याच्या शेवटी नको म्हणण्याची पाळी आली. म्हणजे शेवटी जीवनामध्ये प्रश्न असा उद्भवतो, काय मिळवलं? नाही, तेच मिळवलं जे मिळालं नसतं तरी काही बिघडलं नसतं, ते मिळालं. काय म्हटलं मी? की जे मिळालं नसतं तर काही बिघडलं नसतं असं मिळालं, पण जे मिळायला पाहिजे होतं तेच मिळालं नाही. बाईनी सगळे जरी अंगावर दागिने घातले आणि कुंकू जर लावलं नाही तर बाकीच्या दागिन्याची किंमत शून्य आहे. सर्व दागिन्याचा फुल पॉइंट म्हणजे कुंकू आहे. तिच्या जीवनाचं सौभाग्य आहे ते, खरा अलंकार, नाही का? एक नुसतं टिंब लाल, नाही का? त्या पिंजरीची किंमत किती? नाही, एक चिमूटभर कुंकवाची किंमत किती? कुंकवाची किंमत काहीच नाही, पण इतकी किंमत आहे संपूर्ण आयुष्याचा पूर्ण विराम, आयुष्याचं सौभाग्य, नाही का? एखाद्या बाईने सर्व दागिने घातले आणि कुंकू लावलं नाही तरी विधवा, आणि काही घातले नाहीत कुंकू लावलं तरी सौभाग्यवती. म्हणून बाजाराच्या किमतीवरून काही काही वस्तूची किंमत ठरत नाही. कुंकवाची किंमत बाजारातला व्यापारी करू शकत नाही. त्या बाईचं संपूर्ण जीवन, तिचं आयुष्य ज्याच्या नावाने टिळक लावलाय, काय म्हटलं मी? ज्याच्या नावाने, मरक्या पतीच्या नावाने टिळक लावता, आहे त्या पतीला का विसरता? माझं म्हणणं कळलं आपल्याला? की जो तिलक लावण्याचा अधिकार पुरुषाला सुद्धा आहे. व्यावहारिक जीवनामध्ये स्त्री आणि पुरुष हा 2 भाग आहे. व्यावहारिक जीवनामध्ये स्त्री ही पत्नी आहे आणि पुरुष हा पती होऊ शकतो. परमार्थिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये सर्व जगत स्त्री रूप आहे आणि परमात्मा एक पुरुषोत्तम आहे. त्याच्या नावाने गळ्यात माळ घालणं हाच परमार्थातलं लग्न. म्हणून त्याचं वाक्य असं आहे, पुरुषोत्तम, नाही का? पुरुषोत्तम, नाही का? नाही, कोण आहे? हे संबंध इथे जे जमलेले आहेत ते प्रकृती आहे, स्त्री आहे, प्रकृती रूपी जीव आहे, नाही का? तुम्ही इथे उपस्थित आहात ते कोण आहात? नाही का? हे जसा स्त्री आहे, स्त्री ही जशी बाई आहे, प्रकृती आहे, तसं पुरुष हाही प्रकृतीच आहे. म्हणून मी काहीतरी विनोदाने सांगत असतो. एखादी बाई आजारी पडते तेव्हा ती म्हणते की माझी प्रकृती बरी नाही, आणि तुम्ही आजारी पडता तेव्हा म्हणता का माझा पुरुष बरा नाही? हे असं म्हणता का?
काय काय दिसलं नाही सध्या फिरायला सकाळी, काय करावं माझा पुरुष बरा नाही, माझ्या पुरुषाला की नाही काहीही केलं तरी बरंच वाटत नाही. काय असं म्हणता का? काय म्हणता तुम्ही? नाही काय म्हणता? का हो दिसला नाही काय करावं, प्रकृतीला बरंच वाटत नाही. प्रकृती याही प्रकृती म्हणतात, पण तुम्ही प्रकृती म्हणता. कसं गणित लावावं? याचा अर्थ सगळे आहेत ते प्रकृतीच आहेत, नाही का? प्रकृती शब्दाचा अर्थ असा होई होतो की परमात्म्याची प्रतिकृती, प्रतिआकृती, परमात्म्याची प्रतिआकृती, नाही का? म्हणून आमचे दादा महाराज म्हणायचे जीवाचं असणं हे प्रभूचं दिसणं. एकच सूत्र बोलायचे पण फार सुंदर बोलायचे. जीवाचं असणं हे प्रभूचं दिसणं. एक लहान मुलं आल्यानंतर त्याची आई मागे आहे हा सिद्धांत आहे. ही त्याची आई आहे तुम्हाला कळलं नाही तरी सिद्धांत आहे. मूल आहे त्या अर्थी आई आहे, जीव आहे त्या अर्थी देव आहे. देवाला रिटायर करण्याचा प्रश्न येत नाही. हो, माणसं म्हणतात सध्या किंवा काय आता काय देव ही कल्पना फार जुनी झाली. काय हो, अलीकडे एक विचारधारा नवीन प्रवाह सुरू झाला. विज्ञान अधिष्ठित जगत झाल्यामुळे माणसं अशी म्हणायला लागली की देव फार जुना झाला. काय देव, काय धर्म, या संकल्पना सगळ्या बुरसटलेल्या विचाराचं दर्शन आहे असं मोठी मोठी माणसं म्हणतात. विसंगत बोलणं हे सुद्धा एक मोठेपणाचं लक्षण असतं. प्रवाहाच्या विरुद्ध बोलणं हे सुद्धा मोठेपणाचं लक्षण असतं. मला एकाने विचारलं का बाबा महाराज देवाबद्दल तुमचं काय मत आहे? म्हटलं देवाबद्दल माझं काय मत आहे याला काही विशेष महत्व नाही, देवाचं काय माझ्याबद्दल आहे हा प्रश्न आहे. माझं देवाबद्दल मत आहे याच्यात विशेष काय आहे? असलं आणि नसलं, नाही का? काय फरक पडतो? नाही, तुम्ही सगळ्यांनी मिळून हात वर करून देव आहे म्हटलं, काय फरक पडणार आहे? आणि सगळ्या जगातल्या लोकांनी हात वर करून ठेवलं इलेक्शन सारखं, नाही, काय फरक पडणार आहे? नाही, काही फरक पडणार आहे का तुमच्या सगळ्यांच्या होय नाही म्हणण्याने? मी लक्षात घ्या, तुमच्या होय नाही म्हणण्याने काहीच फरक पडत नाही आणि म्हणून तो परमात्मा आहे. तुमच्या होय म्हणण्याने फरक पडत नाही, तुमच्या नाही म्हणण्याने फरक पडत नाही. त्याचं अस्तित्व कधीही खंडन होत नाही. मी रोज सांगतोय सध्या तोच विषय तुमच्या पुढे चालू ठेवलाय. मरक्या आईचं अस्तित्व खंडन करता येत नाही, तर आहे त्या परमात्म्याला नाही कसा करू शकाल? ठीक आहे, आई खंडन करता येते का? हे एक गमतीने सांगत असतो. माया लेकराचं भांडण झालं, इतकं विकोपाला गेलं की शेवटी तो मुलगा आईला म्हणाला मी तुला आई म्हणणार नाही, मी तुला आई मानणार नाही. ती म्हणाली मुडद्या, हो जरा खणखणीत बोलली, ए म्हणे तू काय मला मी जास्त सांगतोस? तुला 9 महिने मी वागवलाय, तू म्हण नाही तर नको म्हणूस, मी तुझी आईच आहे. तू काय माझी पूर्तता करतोस आहे नाही म्हणून? तू काय ठरवणार? तू कोण ठरवणार की मी तुझी आई आहे? मी ठरवलं तू या जगात यायचं का न यायचं. तू काय माझ्या अस्तित्वाची पूर्तता करतोस? लक्षात घ्या, मरक्या आईचं आज आहे ना उद्या नाही अशा आईचं खंडन करता येत नाही, तर विश्व माऊली परमात्म्याचं खंडन तुम्हालाही करता येणार नाही, मलाही करता येणार नाही. चर्चेचा विषय असावा काय? चहा वीर पिऊन चिवडा बिवडा खाऊन काय तुम्हाला काय वाटतं, देव आहे का? रविवारच्या चर्चेचा विषय याच्यापेक्षा जास्ती काय नाही का? मी एक मोठ्या गमतीने गोष्ट सांगत असतो, ठिकठिकाणी सांगतो, रोज सांगतो. सध्या माणसांना परदेशाची गोष्ट सांगितली की पटते, इथे सांगितली की पटत नाही म्हणून सांगतो. उलटी रीत आहे परोळेकर महाराज. देवाच्या आहे नाही म्हटलं की मी गमतीची गोष्ट सांगत असतो, तुम्हाला ऐकण्यासारखी आहे. इथे बरेच दिवसांनी आलोय मी. इथे तशी मुळं फार वर्षापासून आहेत बेळगावमध्ये, पण येणं जाणं फार कमी होतं. याच्या मागे 10-12 वर्षा मागे आलो होतो. माझं बेळगाव मधलं गाजलेलं कीर्तन होतं ते. हो, माझं बेळगाव मध्ये गाजलेलं कीर्तन होतं.
आणि फार मोठं कीर्तन त्यावेळेला कुठच्या तरी ग्राउंडवर झालं होतं. कुठे झालं होतं ते काही मला माहित नाही. संभाजी उद्यान. तेव्हा त्या गाजलेल्या कीर्तनानंतर आता गाजलेल्या प्रवचना करता आलोय. हो, मोठ्या गमतीचा भाग आहे. तेव्हा लक्षात घ्या की देवाचं अस्तित्व जगामध्ये आहे का नाही, इथपासून आमची सुरुवात आहे. परमार्थाची सत्य. विज्ञान अधिष्ठित मंडळी देव मानायला तयार नाहीत. देवाचं अस्तित्व सुद्धा मानायला तयार नाहीत. देव नाही इथपासून त्यांची तयारी आहे. मी एक गोष्ट सांगत असतो याच्यावर. तुम्ही आयझॅक न्यूटनचं नाव ऐकलंय. सगळी सुशिक्षित मंडळी बहुजन उपस्थित आहेत. तेव्हा सायन्स तुम्हाला माहिती आहे. सायन्स माहिती असल्यानंतर आयझॅक न्यूटन माहिती आहे. तेव्हा आयझॅक न्यूटनची ती डिस्क आहे बघा, आपल्याला शाळेत शिकवत होत आहे, सप्तरंगी डिस्क. आणि ते अशी जोरात फिरवलं की व्हाईट रंग त्याचा तयार होतो. मुळात सगळं व्हाईटच आहे. जसे जसे संस्कार नको ते होतात तसे रंग भरले जातात. असं काही काही होत जातं. आणि पाहिजे ते रंग भरण्यापेक्षा नको तेच रंग जास्ती भरले जातात. पाहिजे तो रंग भरला तर चटकन श्रीरंग व्हायला. काय म्हटलं मी? पाहिजे तर रंग जीवनामध्ये भरले तर श्रीरंग व्हायला. नको ते रंग भरताय म्हणून बेरंग होतोय. काय नको ते रंग भरले जातात म्हणून जीवनाचा बेरंग होतोय. तेव्हा न्यूटनची कलर डिस्क सांगतो, गमतीची भाग. मोठा विद्वान. तेव्हा त्या न्यूटनला बघण्याकरता सुद्धा माणसं यायची. हो, विद्वान माणसं असल्यानंतर त्यांची किंमत कुठेही असते. आणि लहान होता तो, एवढा काही मोठा नव्हता, पण अतिशय हुशार, अतिशय विद्वान. त्या परिसरात त्याचं नाव होतं. मास्तर सुद्धा घाबरायचे त्याला. काही काही मुलं अशी असतात बरं का, मास्तर सुद्धा घाबरतात, नाही का? शिष्य सुद्धा काही काही इतके सुंदर तयार होतात. आता माऊलीच बघा ना, काय शिष्य हो. या जगातलं एकमेव उदाहरण असं आहे की शिष्याने सांगावं आणि गुरुनी पुढे बसून ऐकावं. नाही, पण शिष्य त्या तोडीचा लागतो ना. पुढे बसून आयुष्यभर सांगितलं तरी कळत नाही असा काही शिष्य नाही, नाही का? गुरुला सुद्धा असं वाटलं की आपण पुढे बसून ऐकावं. जगातलं एकमेव उदाहरण आहे की ज्या गुरुने तोंड उघडलं नाही, फक्त शिष्याला समोर बसवलं आणि कासवीच्या दृष्टीने बघून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी वदवली. म्हणून एकाने मला प्रश्न विचारला, का हो निवृत्तीनाथाने काय लिहिलं? म्हटलं निवृत्तीनाथाची चालतं बोलतं वाङ्मय म्हणजे माऊली. निवृत्तीनाथाचं चालतं बोलतं वाङ्मय म्हणजे माऊली. त्यांच्या मुखातून बोलले, नाही का? म्हणून ज्ञानोबा जाणून म्हणतात, तुम्ही बोलविल्या आम्ही बोलेन आणि बोली आरूपाचे रूप दावीन, पण तुम्ही बोलविल्या, नाही का? हीच गुरुच्या ठिकाणी निष्ठा असणं महत्वाचं आहे. तसा हा आयझॅक न्यूटन खऱ्या अर्थाने गुरुच जन्माला आलेला विद्वान. आणि त्या न्यूटनची कथा मोठी गमतीची आहे. ते पादरी आले तिथे शाळेमध्ये, इन्स्पेक्टर. ते म्हणाले, आम्हाला असं वाटतं की वी वुड मीट न्यूटन. आणि त्याला बोलवल्यावर न्यूटन तिथे आला. अरे म्हणे न्यूटन, अरे आम्ही तुझं नाव किती ऐकलं, किती दिवसापासून तरी या शाळेत यावं, तुला बघावं नुसतं असं वाटत होतं. काय तुझे एक एक सिद्धांत ऐकून सुद्धा आम्ही चकित झालो. पण म्हणाले, आज मी तुझी इन्स्पेक्शन घेणार आहे, आज मी तुझी परीक्षा घेणार आहे, एकच प्रश्न विचारणार. आणि इन्स्पेक्टरने न्यूटनला एक प्रश्न विचारला, फार सुंदर. आतापर्यंत सांगितलं त्या प्रवचनाचं सार. न्यूटनला प्रश्न असा विचारला, म्हणे न्यूटन, या जगामध्ये कुठे देव आहे तो दाखव, मी तुला एक चॉकलेट देईन. मला असं बरं वाटलं इतकं की एका चॉकलेट मध्ये ते देव दिसत असेल तर भरपूर चॉकलेट वाटायला काही हरकत नाही. ऐकण्यासारखा दृष्टांत आहे. देव कुठे आहे तो दाखव, एक चॉकलेट तुला देईन. बंदुकीतून गोळी सुटावी तशी गोळी सुटली उत्तराची. ते उत्तर असं होतं, सर
या जगात देव कोठे नाही तो तुम्ही दाखवा, 2 चॉकलेट मी तुम्हाला देईन. नाही कळलं का तुम्हाला? या जगात देव कोठे नाही तो तुम्ही दाखवा, 2 चॉकलेट मी तुम्हाला देईन. एवढं म्हटल्यानंतर गुरु एक म्हणणे येतो. कुणी कोणाची परीक्षा घेतली हा प्रश्न महत्वाचा झाला आता. म्हणजे न्यूटननी परीक्षा घेतली का त्याने घेतली? कोठे नाही तो दाखवा. नाही का? आपल्याकडे आहे, पण आपल्याकडचे लवकर पटत नाही म्हणून न्यूटन सांगितला. काय आपल्या पुराणात ते सांगितलं तर तुम्ही म्हणाल माहिती आहे. न्यूटनची म्हटल्यानंतर आज घरी जाताना सुद्धा म्हणाल काय न्यूटनची सांगितली. मला ह्युमन नेचर माहिती आहे म्हणून सांगितलं. प्रल्हादाची कथा तरी काय आहे? याच्यापेक्षा निराळी काय आहे? जेव्हा हिरण्यकश्यप म्हणाला कोठे आहे तर दाखव, कोठे नाही. या खांबात नीट लक्षात घ्या, खांब गुरगुरू लागला. प्रल्हाद म्हणला खांबात आहे. तसं संतांनी जर म्हटलं ना आहे तर तुमच्या माझ्यातला सुद्धा देव गुरगुरू लागतो, नाही तर असून कळत नाही. पण संतांनी म्हणावं लागतं. कोणी म्हणावं लागतं? नाही, आपल्यातला देव कुणी दाखवावा लागतो. आपल्यातली ईश्वरी सत्ता कुणी दाखवावी लागते. साधू कशा करता, संत कशा करता, नाही का? एक मी ओवी सांगत असतो. परुळेकर महाराज भागवतातली अतिशय सुंदर ओवी आहे. भागवतकार म्हणतात, पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळे विण प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे पण गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. किती सुंदर ओवीनाथ महाराज देतात भागवतात बघा. पृथ्वी निधाने भरली आहे तरी पायाळे विण प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे पण गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. इतकी चटकन ओवी लक्षात येण्यापेक्षा जरा थोडस आईस सांगतो. असं असतं, आपली शेतीवाडी असते आणि त्या शेतीवाडीला नेहमी पाण्याची गरज पडते. अहो, क्षेत्र असेल आणि पाणी नसेल तर क्षेत्र असून तरी काय करता. म्हणून माणसं म्हणतात काय हो शेती आहे का? आहे की. किती आहे? 80. पिकतात किती? 2 पोती. काय नाही, 80 एकर शेती असून काही करायचंय का? तसं 60 वर्षाची शेती झाली तुमची आणि 70 वर्ष मालकी आहे, 80 वर्ष मालकी आहे. काय करायचंय? हरी नाम न पिकता सगळी गांजाची पिकं पिकली. कळलं तुम्हाला? नको ते पिकलं, बरड पिकलं, नाही का? ते काँग्रेसचं गवत पिकलं की जे हात लावेल त्याला खातच सुटली, नाही का? ते गाजर गवत म्हणतात त्याला, नाही का? नाही ते एक बेशरम आहे बघा. ते दुसरं एक गवत आहे, ते लावलं की वाढतच जातं. बेशरम का म्हटलं? कसं वाढावं त्याला शरमच नाही. अशी ही गवत ती भरपूर. काय आश्चर्य, नाही का? म्हणून गंमत बघा. मग आता पाणी पाहिजे. 80 एकर जमीन आहे, आलं का लक्षात? हे रान आपलं जास्ती मोठं नाही पण 12 एकराचं आहे. नाही, तुमचं क्षेत्र किती एकराचं आहे? किती एकराचं आहे? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 मन, 12 बुद्धी. असा 12 एकराचं हे रान आहे. पण याच्यामध्ये संतांच्या बोधाचं पाणी लागलं तर सुख आहे, नाही तर बरड आहे. नाही, त्या रानाची किंमत 0 आहे. काही पिकत नाही आणि पिकत ते नको ते की जी गुरं सुद्धा खात नाहीत ते. नाही, काय पिकतं? नाही, काय पिकतं त्या रानामध्ये? गुरं सुद्धा न खाणारे काँग्रेस. ते गुरं सुद्धा त्याला तोंड लावत नाहीत कारण त्यांच्याही तोंडाला काच सुटते. तसं जीवाला त्रास होईल तेच या क्षेत्रात आपण पिकवतो. चांगलं काही पिकत नाही. चांगलं पिकवण्याकरता अध्यात्माची गरज आहे. म्हणून पृथ्वी निधाने भरली आहे आणि चांगलं पिकवायचं असेल तर पहिलं पाणी लागलं पाहिजे. मग आमची शेती थोडीशी आहे. असंच होतं, पाण्याची बोंबाबोंब. मग आम्ही एक तिथला पानाड्या आणला, पाणी दाखवणारा पानाड्या. झालं बा, आणल्याबरोबर मग त्याला